संपूर्ण अष्टमंगल टीमचे आभार व्यक्त करतो। मित्रांनो, मातीत झाडं वाढवणारी भरपूर आहेत। सगळ्यात झाडं वाढवणाऱ्या अष्टमंगल टीमचे सर्वप्रथम टाळ्या वाजवून स्वागत करा। आणि आता हे जे आधुनिकीकरणाचं युग आहे, औद्योगिकीकरणाचं युग आहे, शहरीकरणाचं युग आहे, या युगातली सर्वात मोठी समस्या जर काही असेल तर ती पर्यावरण संकटाची आहे। आणि या संकटाला अनेक लोकांना सामोरे पण जायचं आहे। आपण पाहतो पर्यावरण म्हणजे आपल्या सभोवतालचा परिसर। या परिसरामध्ये काही जैविक जसं प्राणी, वनस्पती, अजैविक हवा, पाणी अशा घटकांचा समावेश होतो। आणि या संपूर्ण घटकात आपला देखील समावेश होतो। आणि म्हणून आपली पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भात, संरक्षणाच्या संदर्भात, त्याची काळजी घेण्याच्या संदर्भात आपली भूमिका अतिशय मोठी आहे असं मला वाटतं। पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात केवळ आपणच कार्य करत आहोत असं नाही, तर प्राचीन कालखंडामध्ये पासून जर आपण बघितलं तर या प्राचीन कालखंडापासून म्हणजे ते वैदिक कालखंड असावं किंवा आपला बौद्धिक परंपरेतला कालखंड असावं, प्राचीन धर्मग्रंथामध्ये देखील या पर्यावरणाच्या संदर्भात बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या आहेत। आपण पाहतो आजही हिंदू संस्कृतीप्रमाणे ती स्त्री वटवृक्षाला धागे म्हणजे पूजन करते। म्हणजे काय, जरी अंधश्रद्धा असली तरी त्याचा नाड जी आहे, पर्यावरणाची जी नाड आहे ती त्या प्राचीन कालखंडातल्या लोकांनी जोडली होती। आता इथे म्हणते म्हणजे बुद्ध धम्माच्या संदर्भातले अतिशय विद्वान लोक आहेत। आपल्या बौद्धिक म्हणजे बुद्ध धर्मामध्ये जर आपण पाहिलं तर आता पावसाळा जर पडला तर 3 महिन्याचा वर्षावासाचा काळ म्हणजे वर्षावासाचा कालखंड असतो। तो का बरं? तर त्याच्या मागचं कारण असं आहे, जर समजून जर आपण बाहेर निघालो तर हे जे काही रोपटे जे आहे, सिडलिंग जे आहे, प्लांट आहे, हे जे बाहेर निघतील त्याचं म्हणजे हे आपल्या चालण्यामुळे नष्ट होऊ नये हा त्यामागचा कारण आहे। एवढंच नाही तर पर्यावरणाच्या संरक्षणाकरिता अनेक आंदोलन देखील झाले। बिश्नोई आंदोलन 1731, तुम्हाला आता माहिती असलेलं नर्मदा बचाव आंदोलन, चिपको आंदोलन, झाडाला चिपकून राहत होते त्याचं म्हणजे काटले नाही पाहिजे म्हणजे हे जे पर्यावरणाचं संरक्षण करायचं आहे, त्या पर्यावरणाच्या संरक्षणाच्या संदर्भात अनेक आंदोलन देखील झालेले आहेत। भारतीय राज्यघटनेच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 21 जे जीविताची आणि व्यक्ती स्वातंत्र्याशी निगडीत आहेत, मनेका गांधी आणि युनियन ऑफ इंडिया या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की प्रत्येक माणसाला स्वच्छ हवा, स्वच्छ जल घेण्याचा मौलिक अधिकार आहे। एवढंच नाही तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 मध्ये प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य देखील पर्यावरणाशी संबंधित म्हणजे पर्यावरणाचं संवर्धन करण्याच्या संदर्भात आपले कर्तव्य देखील तिथे दिलेले आहे। वेगवेगळ्या परिषदा होते, जागतिक परिषदा, जसं आता हा 5 जून आपण जर म्हटलं तर स्टॉकहोम परिषद, जागतिक परिषदा होते। भारतीय लेवलवर म्हणजे केंद्र सरकारद्वारे किंवा राज्य सरकारद्वारे वेगवेगळे कायदे केले जातात। 1986 चा कायदा,
2000चा कायदा पर्यावरण संरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळे कायदे देखील आहेत. तरी देखील वेगळं पुन्हा फॉरेस्ट डिपार्टमेंट पण आहे. हे सगळी यंत्रणा असल्यावर देखील पर्यावरण संरक्षण करण्याची जबाबदारी का बरं आली? एवढी मोठी यंत्रणा आपल्याकडे आहे, तर त्याचं कारण असं आहे की दिवसेंदिवस पर्यावरणाचं जे प्रदूषण आहे, म्हणजे उद्योगधंद्याच्या माध्यमातून म्हणा, फॅक्टरीच्या माध्यमातून म्हणा, आपले जे फॉसिल फ्युएल्स जे गाड्यांमधून जे निघते कार्बन डायऑक्साईड वगैरे, पर्यावरणात